ॲनिमल्स आपल्याशी कायम संवाद साधत असतात. आपण तेवढा पेशंटली ऐकत नाही किंवा वी डोंट गिव्ह इट दॅट मच इम्पॉर्टन्स परहॅप्स. अविश्वसनीय वाटते मला. म्हणजे हे मला अविश्वसनीय वाटतंय. मी नंबर देते, तू कॉल कर. हो रिअली? सो तिला कसं कळलं हे मला अजून माहित नाही, पण एलाने मला सांगितलं राजूचा फोन येईल आणि राजूचाच फोन आला. हे कसं शक्य आहे? हीच तर मजा आहे. दिस इज द मॅजिकल वर्ल्ड ऑफ टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन. टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन इज नॉट अ रिप्लेसमेंट फॉर वेटरनरी ॲडवाईस. जिथे डॉक्टरची गरज असते तिथे डॉक्टरचीच गरज तुम्ही पूर्ण करा. डोंट वेट ओनली फॉर अ कम्युनिकेटर टू कम अँड टेल यू काय बरोबर आहे, काय चुकलं आहे. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. अर्थात हा विषय असा होता की आपण नेहमी एंटरटेनमेंटमधल्या लोकांशीच बोलत असतो, त्या सेलिब्रिटीशी बोलत असतो. पण दरम्यानच्या काळात असे लक्षात आलं की अनेक माणसं आपापल्या जीवनामध्ये सेलिब्रिटी असतात. थोडंसं वेगळं प्रोफेशन घेऊन जी माणसं प्रोफेशन आपलं मोठं करतात, इतरांना मदत करतात, इतरांचं जगणं सोपं करतात, ही सगळी माणसं आपल्यासाठी सेलिब्रिटीज असतात. अशाच लोकांना आता आपण पॉडकास्टमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत आणि त्याची सुरुवात आज होते आहे. आज आपल्यासोबत आहे उमा कर्वे चक्रनारायण. उमा कर्वे यांची ओळख अशी की त्या ॲनिमल कम्युनिकेटर आहेत. बऱ्याचदा असं होतं की आपल्या अनेकांच्या घरी डॉग्स असतात, कॅट्स असतात, पेट्स खूप प्रकारचे असतात आणि मग आपण त्यांच्याशी बोलत असतो, वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलत असतो. पण त्यांना काय म्हणायचं असतं का, त्यांना काय सांगायचं असतं का, हे प्राणी बोलत असतात का, या प्राण्यांचं आपल्यावर लक्ष असतं का, यांचं काय म्हणणं असतं, हे बऱ्याचदा आपल्याला कळतंच असं नाही. तर त्याच्यासाठी असा कोणीतरी संवादक आपल्याकडे येणं महत्त्वाचं असतं. तर हे फील्ड काय आहे, त्यांचे अनुभव काय आहेत, ते आपण आता इथून जाणून घेणार आहोत. उमा, मी तुझं स्वागत करतो. ॲनिमल कम्युनिकेटर हे ऐकायला फार इंटरेस्टिंग वाटते, पण तेवढं अजून ते डेव्हलप झालेलं नाही आहे फील्ड, किंवा लोकांना फार माहीतही नाही आहे. तर तुझी साधारण पार्श्वभूमी सांग की तू इथपर्यंत कशी आलीस? ओके. सो लहान असल्यापासूनच मी कुत्र्यांची, मांजरांची, गाईगुरांची सगळ्यांशी बोलत वाढलेली आहे. आणि लकीली फॉर मी, माझे आई वडील दे वर व्हेरी इंटेलिजंट की ते मला सोडून द्यायचे की बोलतीये बोलू देत. मग आजूबाजूची लोकं यायची की आम्हाला कुत्रं पाहिजे, उमा तू दे मला. मग मी लिटरमधनं जे प्रॉपर कुत्रं मला वाटायचं त्या फॅमिलीसाठी आहे ते मी पिकअप करून द्यायचे आणि ऑल द टाइम इट वर्क. द डॉग बिकेम पार्ट ऑफ द फॅमिली. काही ट्रबल नाही, त्रास नाही, काही नाही, काही नाही. सो हे लहान असतानाचं. मोठी झाले तसं हे थोडं मागे पडलं, कारण ॲज ॲडल्ट आपण हे करत नाही, ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं असतं असं आपल्याला शिकवलं जातं. पण समवेअर ॲट द बॅक ऑफ माय माइंड हे होतं. आमच्याकडे ऑफकोर्स कुत्रं होतंच कायम. तर करता करता मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की मला आता हे खूप सिरियसली करावंसं वाटतंय, तर मला एक कोर्स आलेला आहे समोर. सो माझ्या नकळत त्यांनी फीस पण भरून टाकल्या आणि मी तो कोर्स केला. सो दिस कोर्स वॉज लाईक अ बूस्ट, लाईक अ सप्लिमेंट दॅट यू टेक, ज्याच्यातून मला कळलं की अरे हे तर मला अगदी परफेक्टली जमतंय. म्हणजे देर इज नथिंग की हे काय, हे कसं, असं डाऊट कुठेच नाही आला. ह्याच्यात मी माझं मोठेपण नाही सांगत आहे, पण हे मला येत होतं, आवडही होती असं. हां. सो दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. मी कोर्स केला आणि आता मी माझी स्वतःची वर्कशॉप्स घेते. बरं. अगदी खूप प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये, कारण आपल्या प्रत्येक ऑलमोस्ट घरामध्ये एक पेट असतं. माझ्या खूप लोकांच्या असे खूप लोक आहेत की ज्यांच्याकडे पेट आहे, तर ते त्या डॉगशी बोलत असतात, मांजराशी बोलत असतात. पण प्राण्यांचं काय म्हणणं असतं? म्हणजे मला असे किस्से आवडतील तुझ्याकडून की जनरली कुत्र्याच्या काय साईन्स असतात की तो नाराज आहे किंवा तो खूप हॅपी आहे किंवा त्याला काहीतरी सांगायचं आहे, हे कसं ओळखायचं असतं? सो जेव्हा आपल्याकडे घरी प्राणी असतो तेव्हा त्याची भाषा आपण ओळखू शकत असतो, त्याच्याशी आपण बोलतच असतो. ते वर्बली पण असतं आणि कळतं की आता पाण्याचं बोल एम्प्टी आहे. कसं कळतं की तिथे जाऊन कळतं असंच होत नाही दरवेळेला. कधी कधी असं होतं की मी काहीतरी करत असते आणि मला वाटतं अरे भूच्या पाण्याचं बोल एम्प्टी आहे, मला आत्ताच जायला पाहिजे, आणि मी गेले की तिकडे तो एम्प्टी असतो. हा नुसता माझा एक्सपिरियन्स नाहीये की कुत्र्याला बरं वाटत नाहीये किंवा मांजर खात नाहीये, पोटात काहीतरी होतंय. हे सगळे पेट पेरेंट्स तुम्हाला खूप एक्सपिरियन्सेस सांगतात की असं झालं आणि मला असं वाटलं. तर हे वाटलं जे आहे दॅट इज टेलिपॅथिक कम्युनिकेशन आणि एव्हरीबडी इज डुईंग इट. इट्स जस्ट दॅट वी डोंट नो हाऊ टू रेकग्नाइज. पण याच्या सायन्स काय असतात किंवा याचे काही किस्से काय असतात?
कसं कळतं म्हणजे तू हे प्रोफेशन करताना असा एक महत्त्वाचा अनुभव काय होता का की इथं मला कळलं की हे प्रोफेशन होऊ शकते, किंवा पहिली केस अशी आली आणि जी मी अशी सॉल्व्ह केली आणि तो त्या पेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? ओके, सो आय टेल यू, माझं फर्स्ट इव्हनिंग मी कोर्सचा एकच पहिला दिवस केला होता आणि मी दुकानात गेले होते आणि तिथे मला एक कुत्रं भेटलं फॉर द फर्स्ट टाइम. त्या कुत्रीचं नाव आहे माया आणि मी तिला हात लावता लावता मी तिच्या आईला सांगायला लागले की तू नाईट आउट्स करतेस, तू घरी येत नाहीस 2-2, 3-3 दिवस आणि हे कुत्रं पेस करत असतं अप अँड डाऊन, ती बिलकुल खात नाही आणि तिला ह्याचा खूप त्रास होतोय की शी डझंट लाईक द बॉय यू आर हँगिंग आउट विथ. सो हे मी सांगितल्यावरती म्हणजे एनीबडी विल बी टेकन अ बॅक की त्या मुलीला मी माहित होते पण कुत्रं मी पहिल्यांदा भेटले होते मायाला आणि शी नेवर एक्सपेक्टेड की मी अशी बडबड करायला लागेल, पण माया मला हे सांगत होती आणि इट वॉज ऑल ट्रू. पण असं कसं सांगतात म्हणजे हे काय असतं? दिस इज हे डोळ्यातनं सांगत असतात, श्वासातनं सांगत असतात? सो देर आर व्हेरियस वेज की आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतं. एक म्हणजे थॉट्स येतात, दुसरं म्हणजे फिलिंग्स येतात की गूज बम्प्स येतात इज ऑल्सो कम्युनिकेशन, थंडी वाजते इज ऑल्सो कम्युनिकेशन, किंवा शब्द येतात मनात, चित्र दिसतात. सो व्हरायटी ऑफ थिंग्स हॅपन आणि त्याच्यातनं आपल्याला कळतं की कम्युनिकेशन इज ऑन. तर सगळ्या कम्युनिकेटर्सला व्हॅलिडेशनचं खूप असतं की समोरचा माणूस ऍक्सेप्ट करतोय का नाही आपण जे सांगतोय ते. आणि ते ऑलमोस्ट ऑलवेज जो प्राणी जे सांगत असेल किंवा पक्षी जे सांगत असेल तर इट इज व्हॉट दे वॉन्ट दे ह्युमन टू नो. म्हणजे त्यांच्या फॅमिलीला जेवढं इन्फॉर्मेशन पोचायला पाहिजे तेवढं इन्फॉर्मेशन ते आपल्याला देतात. आणि ॲज अ टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर इट इज आवर जॉब टू ट्रान्सफर दॅट इन्फॉर्मेशन. करेक्ट. ह्याच्यामध्ये मी माझे थॉट्स किंवा माझे फिलिंग्स, माझ्या इमोशन्स कुठेही मध्ये येऊ देत. पण ॲनिमल कम्युनिकेटर हा जो जॉब आहे हा म्हटला तर काल्पनिक पण वाटतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा काय म्हणतो हे तू मला सांगितलंस तर मी म्हणजे विश्वास ठेवण्याशिवाय मला आता पर्याय नाही. पण हा जर डॉग माझा असता तर इमिजिएटली व्हॅलिडेशन झालं असतं बिकॉज यू नो की आता फॉर एक्झाम्पल मी कुठल्या तरी कुत्र्याशी बोलते आणि तो मला सांगतोय की माझ्या घरातली खिडकी जी आहे मला तिथे बसायला भयानक आवडतं, तर आईला सांग की त्या खिडकीपाशी खुर्ची जरा जवळ सरकव. तर मला कसं कळेल की तो खुर्चीवरती बसतोय आणि तिथे खिडकी आहे आणि त्याला ती खुर्ची जवळ सरकून पाहिजे. जर का कुत्र्याने सांगितलं नाही किंवा मांजराने तर मला कळणार नाही, हो की नाही. सो इमिजिएटली मी सांगितलं की त्या म्हणतात की हो डायनिंग टेबल पाशी खुर्ची आहे आणि तो त्या खुर्चीवरती बसलेला असतो पण ती खिडकीपासून लांब आहे. मी ती सरकून बघते, ती सरकवली की कुत्रा त्याच्यावरती जाऊन बसतो. त्याचं काय म्हणणं आहे? आता हा म्हणतोय मला खा जावं. हा हिच्याकडचा डॉग आहे, त्याचं नाव आहे भू. त्याला पण आपण या व्हिडिओमध्ये स्थान दिलेलं आहे. बरं, असे काही अनुभव आहेत का की ज्याच्यामध्ये अशा काही केसेस उलगडल्या, घरातल्या काही महत्वाचे इश्यूज सॉल्व्ह झाले अशा डॉगने सांगितल्यामुळे, पेट्सने सांगितल्यामुळे? काय घडलं होतं? कुठली केस सांगू असं होतं, इतके मनात विचार आलेले आहेत. मी एक सांगते. एक गोल्डन रिट्रीव्हर होता मुंबईला आणि मी त्याच्याशी टेलिपॅथिकली बोलत होते. त्याच्या आईने मला सांगितलं होतं की त्याला रिनल फेलियर झालेला आहे. एक मिनिट, टेलिपॅथिकली बोलत होते म्हणजे कसं? सोल टू सोल किंवा पण म्हणजे तू त्याचं व्हिडिओ कॉल करतेस जाऊन वन ऑन वन? फोटो किंवा काहीच नाही. ओ, काहीच नाही? काहीच नाही? असं कसं काय होईल? होतं. बरं, पण मग फोटोवरनं कळलं त्याला काय म्हणायचंय? हो, सो फोटोनी यू कनेक्ट विथ द ॲनिमल. ओके, की आता मी भूशी बोलते. सो हाय भू, कसा आहेस तू, काय चाललंय? मग भू मला सांगतो काय चाललंय. पण भू लांब असतो कुठेतरी. हो, आणि तुला ते कळतं? हो, हे केल्यावरती समजेल. फेअर इनफ. मग आता ही केस काय होती? राईट, तर त्याला रिनल फेलियर झालं होतं आणि त्याची आई शी वॉज बेंट ऑन ॲलोपॅथी आणि बाबा वॉज बेंट ऑन ॲलोपॅथी. तर कुत्र्याने मला सांगितलं की तिला सांग की औषध बंद कर. तर ती म्हणली की मी तर काही बंद करणार नाही, त्याला सांग तुला हवं ते तू कर. सो आणि असं बोलून आमचा एक संवाद झाला छोटा आणि मी कट कॉल. आफ्टर अ फ्यू डेज तोच कुत्रा परत माझ्याकडे आला माझ्या थॉट्समध्ये आणि तो म्हणला तुला गमत सांगू का, आई आता होमिओपॅथी देते मला. सो आय कॉल्ड हर अप. आय सेड मला त्याचा मेसेज आलाय की तू होमिओपॅथी देतेस, इज दॅट ट्रू? ती म्हणली हो मी होमिओपॅथी देते, पण तुला कसं कळलं?
सो मी म्हटलं त्यांनी सांगितलं. बर या अगोदरची बर. स्टोरी इथे नाही संपत. बर मग ही बिकेम प्रोग्रेसिव्हली वर्स बिकॉज देर वॉज नो सोल्युशन टू हिज सिकनेस. अँड ॲज ही बिकेम सिकर त्या बाईच्या डोक्यात खूप काय काय विचार यायला लागले होते. सो शी आस्क्ड मी की त्याची मी किती सेवा करते, त्रास होतोय त्याला आणि मला ते बघवत नाही. असं कोण म्हणत होतं? त्याची आई. ओके. सो मी अगेन आय वेंट बॅक टू हिम आणि तो म्हणला की तिला सांग की तिच्या सासऱ्यांची सेवा तिला पूर्णपणे करता आली नाही. कोविडच्या काळात ते अलाहाबादच्या जवळ एका गावात आजारी पडले आणि ह्यांना ट्रॅव्हल करणं अजिबात शक्य झालं नाही त्यांच्याकडे बघायला आणि ही डायड इन हॉस्पिटल अलोन. हे तुला त्या डॉगनी सांगितलं? त्या डॉगने सांगितलं की ही वॉज सिक इन अलाहाबाद आणि आता तू त्यांची सेवा केली नाहीस, ती तुला माझी सेवा करून भरपाई होते असं सांगितलं. हो. सो मला ह्यातलं ऑब्व्हियसली काहीच माहित नव्हतं. सो आय टोल्ड हर की अगं तो म्हणत होता की असं अलाहाबादला असे तुझे सासरे आहेत. अलाहाबाद नाही सांगितलं, गावाला. ओके. तर असं सगळं होतं. ती म्हणली ही इज सो राईट, असं खरंच झालं होतं आणि वी कुडंट गो आणि आय फील गिल्टी टू डेट. हे अविश्वसनीय वाटते मला. म्हणजे हे मला अविश्वसनीय वाटतंय. मी नंबर देते, तू कॉल कर. बर. मग मला आता ना अगोबयारेच्या आठवतं. अगोबयारेच्या बघितलं का तुम्ही? त्यामध्ये त्या हिरोला स्त्रियांचे आवाज ऐकू येत असतात आणि तो सिनेमा जिथे संपतो त्यावेळेला त्याला गायींचे, कोंबड्यांचे, शेळ्यांचे आवाज ऐकू यायला लागतात आणि तो भंडावून निघतो. हे असंच दिसतंय मला की तुला पेट्सचे आवाज येत आहेत, ते बोलत आहेत तुझ्याशी आणि तुला इश्यूज कळतात. पेटनी सोडवलेला इश्यू कुठला होता? घरात प्रॉब्लेम होता खूप, काय सोडवायचं कसं माहिती नाही, नवरा बायको एकमेकांच्या ओरावर बसले होते असं असू शकेल, पण त्या पेटनी सांगितलं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. यांनी मला आय मीन आय टेल यू, एडिट करून सांगते मी. सो काय गरज नाही, नाव कुठं सांगणार आहे आपण कोणाचं. ओके. एक ब्युटिफुल इंडी डॉग वॉज इन अ फॅमिली ज्यांच्याकडे आणखीन बरेच कुत्रे होते आणि दिस डॉग रॅन अवे फ्रॉम होम. आता घरातलं कुत्रं पळालं की सगळ्यांना खूप त्रास होतो आणि द मिनिट दे रीच अ टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर, सगळ्यांचं एकच असतं की आता मला कुत्रा आणून देतो घरी. पण प्राण्यांचं आपलं मन असतं, त्यांचं आपलं मत असतं, त्यांची आपली जर्नी असते आणि ती जर्नी लाईक आपण आपल्या नशिबात जे खरं खोटं, जे पाप पुण्य, जे सफरिंग असतं तसं त्यांच्याही जगात त्यांचं असतं. अच्छा. सगळं लिहिलेलं असतं. तर तसं ते कुत्रं पळून गेलं आणि त्या कुत्र्यांनी मला म्हणजे माझ्यापर्यंत ही केस आली. एकतर दीज पीपल वर नोन टू मी, पण नॉट ग्रेट फ्रेंड्स, पण नोन. आणि द डॉग टोल्ड मी द थिंग्स दॅट वर गोइंग ऑन इनसाइड द हाऊस टू सच अन एक्सटेंट की म्हणजे आय वॉज शॉक की इतक्या सिक्रेट्स ती माझ्याबरोबर शेअर करत होती इतक्या इझिली. सो नवरा बायकोतले इश्यूज होते, दुसरे बरेच काही इश्यूज होते, पैशाचे इश्यूज होते, नवऱ्याचं बिहेवियरचा इश्यू होता. हे सगळं तिने दद सांगून टाकलं मला. टेलिपॅथिक. हो. आणि देन इट वॉज माय जॉब टू टेल देम ना. तर आता बायकोचं आणि माझं काही फार शक्य नाही, ओळख नव्हती, पण त्याची आणि माझी चांगली ओळख होती. सो आय वेंट टू हिम अँड आय सेड की बघ हे सगळं या फ्रेंड्सनी मला सांगितलं होतं, तर हे असं असं सगळं आलंय. तो ऐकत होता आणि ही इज लाईक तुला हे नक्की कोणी सांगितलंय, कुत्र्याने सांगितलंय का या फ्रेंड्समधलं कोणी सांगितलंय? अँड आय सेड नाही, कुत्र्याने सांगितलंय आणि मी त्यांना सांगितलं नाहीये, यू डोंट हॅव टू वरी. सो दिस कॉन्व्हर्सेशन वेंट ऑन आणि आय टोल्ड हिम की कुत्र्यांनी सांगितलंय ती सापडेल, तुला 7 ते 10 दिवस लागतील आणि तू वेड्यासारखा तिच्या मागे पिछाडल्यासारखा तू. हां. आणि तसंच झालं होतं. तो न जेवत होता, न झोपत होता, रस्त्यावरती भिरभिर फिरत होता आणि 7-8 डॅड. ओके. डॅड. ओके. आणि 7-8 दिवसांनी कुत्रं मिळालं. ओके. आणि हे इश्यूज सॉल्व्ह झालेत. बर. अँड दे आर डुईंग व्हेरी वेल. बर. 2 मुलं आहेत, सासू सासरी त्यांच्याकडे राहायला आलेत आणि एव्हरीथिंग इज. मला असा प्रश्न पडतो की हे झालं डॉग्स बद्दल, पण तू जेव्हा बाहेर पडतेस तेव्हा मग म्हशी पण पाळतो आपण, बैल पण पाळतो, गाई गुरांचं पण खूप इंटरॅक्शन असतं. असं नाही की ते काही बोलत नाहीत. इनफॅक्ट त्यांचं ऑब्झर्वेशन पण खूप वेगळं असतं. सो एक गाय होती सरस्वती नावाची. सरस्वती साधारण मिड 80s मध्ये वारली होती आणि तिचा जो दादा होता, दादा म्हणजे तिच्या मालकिणीचा लहान भाऊ, तो तिला पॉसिबली एकदा भेटला असेल. तो राहतो US मध्ये आणि त्याचा मला फोन आला की तू सरस्वतीशी बोलशील का? तर मी म्हणलं बोलीन.
काय पाहिजे तुला एक्झॅक्टली. तर तो म्हणला मला घरचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि तिच्याकडनं मला ॲडवाईस पाहिजे. सो असं झालं की आय फील व्हेरी इवन मोर रिस्पॉन्सिबल की काही चुकून किंवा इन्फ्लुएन्सेस इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा ॲड काही न करता हे सगळं क्लिअर व्हायला पाहिजे. सो मी बोलले सरस्वतीशी आणि सरस्वती म्हटली की अगं त्याला सांग की त्याच्या बहिणीच्या मुलाला ॲक्च्युली सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे आणि दे आर नॉट ट्रीटिंग इट. सो नुसता वेडा वेडा म्हणतात पण ॲक्च्युली ही इज शिझोफ्रेनिक. मला ना हे उमा हे अनबिलिव्हेबल वाटते. मला हे पटतच नाही. म्हणजे कसं लोकांनी विश्वास ठेवायचा. जी गाय 30-35 वर्षापूर्वी गेली आहे त्या गायीशी तू एका फोटोवरनं डायलॉग करतेस आणि असं कसं होऊ शकतं. म्हणजे ह्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. बट ती गाय असते तर असेपर्यंत मी समजू शकतो की समोर दिसते गाय आणि ती आहे. ती जाऊन 30 वर्ष झाली आहेत तरी पण तिचं लक्ष आहे त्या घरावर. ओके हे मला जरा जड जाते समजायला पण मी समजून घेतोय. फेअर इनफ. आपण जेव्हा रस्त्यावर जात असतो आपल्याला खूप सारे डॉग्स दिसत असतात, भटकी कुत्री दिसत असतात. भटक्या कुत्र्यांचा प्रॉब्लेम आपल्याला माहित असतो. कुत्री मागं लागतात, चावतात, त्याच्यावरनं इश्यू झालेला आहे. तुला काय वाटतं काय म्हणणं असतं त्यांचं. ह्या कुत्र्यांना कसं ट्रीट केलं पाहिजे आपण. म्हणजे असा पण एक समाज आहे, माणसं आहेत की भटक्या कुत्र्यांना पूर्ण तुम्ही काढून टाका इथून असं म्हणतो एक टोक. आणि दुसरं टोक म्हणते की नाही ती पण जनावर प्राणीच आहेत, त्यांना पण जीव आहेत, त्यांना आपण ट्रीटमेंट केलं पाहिजे, भटकी असली तरी आपली आहेत ती, असं दुसरं टोक म्हणतं. तुझा काय एक्सपिरियन्स आहे. ह्यांचं कुत्र्यांचं काय म्हणणं असतं मुळात. राईट. सो ह्याच्यावरती मी एक परत किस्सा सांगते. दिस वॉज किती एक साधारण वर्ष 1.5 वर्ष झालं असेल. तुमच्या आजूबाजूला भटकी कुत्री असतील तर हे तुम्ही आत्ता जरूर आहे कधी काय सांगते. दिस इज 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी नॉर्मली दुसरीकडे सकाळी माझी मॉर्निंग वॉक माझ्या कुत्र्यांबरोबर असते तशी जाते पण त्या दिवशी नेमकं मी तिसरीकडे गेले. तर गोष्टी कशा जमून येतात. आणि तिकडे गेले आणि चादरीत एक कुत्रं आणून टाकलं होतं माझ्या गल्लीच्या कोपऱ्यावरती. आणि मी पाहिलं त्याला पण ॲज अ टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर पहिलं मी काय करते तर मी त्या प्राण्याला विचारते की मी काय करू तुझ्यासाठी. मी का विचारलं कारण की तिला उठता येत नव्हतं. आणि इट वॉज व्हेरी क्लिअर की चादरीत आणून टाकलंय म्हणजे पॉसिबल ॲक्सिडेंट केस असेल किंवा काय झालं असेल माहित नाही. ती या एरियातली नव्हती. आणि नॉर्मली अशा गोष्टी होतात जिथे लोकांना माहित असतं की कोणीतरी काळजी घेणारं आहे. मी तिला विचारलं. ती म्हणली आता मला काही नको. सो ॲज अ रेस्क्युअर व्हॉलेंटियर ते आपल्या डोक्यात फार चक्र असतं की अरे असं कसं त्याला सोडून जायचं. पण बिकॉज आय एम अ टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर बिकॉज मी हे शिकली आहे की कधी कधी प्राण्यांना आपली मदतीची गरज नसते. सो ती म्हणली नको आहे. मी म्हणलं ओके आणि मी गेले निघून. दुपारी आले मी घरी आणि चांगली झोपले आणि आय वोक अप विथ अ बिग थॉट इन माय हेड की ते कुत्रं मला बोलवतंय. सो सगळं सोडून ॲज ऑलवेज स्ट्रीट फीडर्सचं फेवरेट फूड बिस्किटं आणि पाणी घेऊन गेले मी. तर तिला कोणीतरी नशिबाने सावलीत हलवलं होतं आणि मी तिला खायला दिलं प्यायला दिलं आणि विचारलं मी तिला की आता कसं वाटतंय तुला मी काय करू का. ती म्हणली की हो आता मला मदतीची गरज आहे. आता आला का प्रॉब्लेम. कोण येणार मदतीला. कोणी धावून येत नाही. मग मला आलं रडू. मी खूप रडले आणि मी ॲटलिस्ट 50-100 फोन्स केले असतील की कोणीतरी मला मदत करा मला ह्याला ॲडमिट करायचंय. शी इज आस्किंग फॉर हेल्प अँड शी इज आस्किंग मी म्हणजे इट इज माय ड्युटी. करता करता गणित जमलं बाबा. कोणीतरी कोणाला तरी फोन करून कोणाला तरी प्रेशर घालून ते कुत्रं नेलं. पण द नेक्स्ट डे द डॉग डाईड. सो मला वाईट वाटलं की कुत्रं इज नो मोर. पण तिने मला जे काम सांगितलं होतं की तिला मदतीपर्यंत पोहोचवणं ते मी केलं. आणि ॲज रेस्क्युअर्स अँड व्हॉलेंटियर्स आणि व्हॉट एव्हर एल्स हे खूप महत्वाचं आहे की कोणाला मदत पाहिजे ती आपण वेळच्या वेळी. पण मग आता ह्या केसमध्ये आत्ता आपल्या शहरामध्ये जो प्रॉब्लेम होतो कुत्र्यांचा तो कसा सॉल्व्ह करायचा. हे रस्त्यावर भटकणारी कुत्री चावणारी कुत्री कशी राहतात. न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट होते. ओके हे कसं सॉल्व्ह करायचं. ह्याच्याबद्दल पण असं आहे की मी अशा पण बऱ्याच कुत्र्यांची बोललेली आहे. सम ऑफ देम अग्री टू टोन इट डाऊन आणि गप्प होतात. सम ऑफ देम से की मला माझं असंच करायचं आणि दे डोंट केअर. आणि मग दुसरा एक वर्ग आहे की या कुत्र्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. भटक्या कुत्र्यांबद्दल आपण एक जागृती निर्माण केली पाहिजे. हे कितपत बरोबर आहे. दोन्ही वेगळी टोक आहेत ना हे आता समाजातले.
सो आय बिलॉंग टू द कॅटेगरी यू थिंक की लिव्ह आणि लेट लिव्ह. सगळ्यांना एव्हरीबडी हॅज अ राईट टू बी देअर वेअर दे आर. ते का आलेत या गल्लीत किंवा या जगात, बिकॉज दे आर सपोज टू बी हिअर. सिम्पल सायन्स काय आहेत पेट्सच्या, की कसं ओळखायचं? म्हणजे भले माझ्याकडे पेट नाही पण समोर दिसतंय डॉग मला, तर काय सायन्स असतात त्याच्या? की फॉर एक्झाम्पल भू इतका वेळ कटकट करत होता आणि आता भू झोपलाय बिकॉज ही फील्स रिलॅक्स्ड. अच्छा, ओके, झालं, संपलं आता. म्हणजे मला कळलंय तुम्ही काय करताय आणि ठीक आहे, आय एम कीपिंग अ वॉच. म्हणून मध्येच तो डोळे उघडून माझ्याकडे बघतो, पण ही गोज बॅक टू स्लीप, कारण काम झालंय. पण मग आता जेव्हा त्याला काही सांगायचं असतं, they pop into your head, Soumitra. It's very difficult to explain. They just pop into your head. I'll give you another example. This was a dog who had run away from her house. आणि आय स्पोक टू हर. तिने मला जे क्लूज वगैरे दिले ते आईला मिळाली आणि ती घरी परत आली. अँड दॅट वॉज देन. आणि मग अबाउट 6 महिन्यांनी ते कुत्रं परत माझ्या थॉट्समध्ये आलं. अशीच रविवारची दुपार होती, मी स्वयंपाक करत होते आणि सडनली ते कुत्रं आलं माझ्या डोक्यात. आणि ती मला म्हणली की प्लीज टेल माय मदर की ती जे IVF करतेय ते इमिजिएटली थांबव, त्यांनी तिला काही फायदा होत नाही. सो आता आली का पंचायत, कारण की खूपच पर्सनल आहे. सांगू काय, कोणी सांगितलं. सो मी केला कॉल आणि सांगितलं. मग ती तर एकदम शांतच होती. ती म्हणली अगं मी कितीतरी वेळा विचार केलाय की बंद करू, कारण माझी हेल्थ सफर होतीये हे मला दिसतंय, पण आता हिचा मेसेज आलेला आहे तर नक्कीच करेन मी. पण हे मी असं झालं की त्याच्यानंतर मी तिच्याशी बोलले नाहीये. सो माय रोल इन देअर लाईफ वॉज जस्ट टू डू सो मच. मग या निमित्तानं मला उलटा प्रश्न असा विचारायचा की जेव्हा घरी पेट असतं तेव्हा लोकांनी एक वागायची काही स्टाईल मेंटेन करायला पाहिजे का, काही डेकोरम मेंटेन करायला पाहिजे का? पेट्स समोर असताना काही तुम्ही कसं राहिलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे? तुमच्यावर पण बंधन येतात ना जेव्हा तुम्ही पेट्सना सांगता, तर ती बंधनं काय असतात, वर्तणूक कशी असायला पाहिजे घरामधली? जर तुम्ही घरी पेट आणताय, मग ते कॅट असू दे किंवा बर्डी असू दे किंवा डॉग, तुमचं वर्तणूक कसं असतं, तुमची वर्तणूक कशी असायला पाहिजे? सो बेसिकली यू शुड ऑलवेज मेक शुअर दॅट द ॲनिमल नोज हाऊ टू बिहेव फ्रॉम डे वन. सो पहिल्या दिवशी येऊन जर का तुम्ही सोफ्यावरती अलाव केलं तर तो कायम सोफ्यावरतीच बसणार आहे. मग रडारड चिडाचिड करून काहीच उपयोग नाही. पण तुम्ही पहिले 15-20 दिवस किंवा पहिले 4-5 महिने अलाव केला आणि मग म्हणलात की फर एवढं गळते आता मी नाही अलाव करणार, तर थोडा वेळ लागतो. बरोबर. सिमिलरली तो ऐकतो सगळं जे घरात बोललं जातं ते, आणि ते ऐकून ही इज प्रोसेसिंग इट. खूप वेळेला ॲनिमल्स कम टू महत्वाचं आहे हे, तुम्ही जे बोलता ते सगळं तो ऐकत असतो आणि तो प्रोसेस करतो पुढं. आणि प्रोसेस करतो आणि ही सीज की ह्याचा मी कुठे, व्हॉट कॅन आय डू टू मिनिमाइज कॉन्फ्लिक्ट, व्हॉट कॅन आय डू टू मिनिमाइज डॅमेज इफ इट इज इन हिज जर्नी. जर का हे त्याच्या जर्नीत नसेल तर तो ते करणार नाही. बरं. मग याच्यामध्ये म्हणजे तुम्ही शक्यतो घरी वातावरण आनंदी ठेवलं पाहिजे, हळू बोललं पाहिजे वगैरे वगैरे. पण हळू बोललं पाहिजे वगैरे असं नाही, पण यू शुड, आय मीन लाईक एनी अदर हाऊस, लक्षात घेतलं पाहिजे, प्लेझंट पाहिजे सगळं. मग याच्यामध्ये ॲनिमल कम्युनिकेटरकडं घेऊन जावं अशा सायन्स पेट्समध्ये काय दिसायला लागतात? मग त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की यार इथं आपण घेऊन गेलं पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो कधी कधी कुतूहल असतं, बेसिक कुतूहल की काय चाललंय मनात, किंवा मी पुढे काय करू. आता मला सुट्टीवर जायचंय तर मी ह्याला घेऊन जातेय पण त्याला सांग मी कुठे चालले, किंवा मी घेऊन जात नाहीये केनेलमध्ये ठेवणार आहे असं असतं. किंवा आजारी असतं तेव्हा येतात. किंवा सिम्पल थिंग्स की जनरली तुला हे जेवण मी देतेय तू का खात नाहीयेस, हा सगळ्या आयांचा आणि बाबांचा खूप मोठा प्रश्न असतो की तू खात का नाही. अशा वेळेला पण येतात कम्युनिकेटर्सकडे. मिसिंग ॲनिमल्स असतात तेव्हा येतात. ॲनिमल्स हू हॅव पास्ड ऑन तेव्हा पण येतात. आय से पास्ड ऑन नॉट अवे, कारण त्यांची दुसरी जर्नी सुरू झालेली असते. अशा वेळेला येतात. सो इट्स अ व्हरायटी ऑफ थिंग्स. बरं. याच्यामध्ये आता आपण डॉग्स बद्दल बोलतोय, पण कॅट्सचं बिहेवियर पॅटर्न कसा असतो, डॉग्सचा पॅटर्न कसा असतो? मला पॅटर्न्स बद्दल सांग ना थोडं. देर इज नो पॅटर्न एज सच. एव्हरी ॲनिमल ऑर बर्ड इज अन इंडिव्हिज्युअल. आणि जसे ते इंडिव्हिज्युअल असतात. म्हणजे बर्डीचा पॅटर्न कसा असतो? ते लवकर सॅड होतात किंवा ते लवकर हॅपी होतात? असं काहीच नाही. इट्स व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक. आणि सगळे आपल्यासारखे वेगवेगळे इमोशन्स, वेगवेगळे फिलिंग्स, दे आर जस्ट लाईक डिफरंट इंडिव्हिज्युअल्स ऑल द टाइम. कुत्रे सगळेच हॅपी असतात किंवा सगळेच सॅड असतात, किंवा बर्डीज पटकनच उडून जातात आणि हळूच येतात, असं काहीच नसतं. पण मग असं म्हणतात की डॉग्सना किंवा प्राण्यांना आधी कळतं, मग पाऊस येणार आधी कळतं, किंवा
भूकंप होणार आहे आधी कळतं, कळतं. ते कधी बॅड होणार आहे हे आधी कळतं. कळतं ना. हे असं काही एक्सपिरियन्स आलेत का की तुला आधी कळलंय की तो सांगतोय की असं काहीतरी होणार आहे? नाही, कारण मी पुण्यात राहते, पुण्यनगरी. अच्छा. हे मला डिप्लोमॅटिक आन्सर वाटते थोडंसं. नाही, कारण काय सांगेल ना, आय गिव्ह यू एन एक्झाम्पल माझ्या सासऱ्यांचा. ते लहान होते, ही वॉज लाईक 5 years old. पण ही वॉज 5 years old देन, आणि त्यांना खूप ताप आला होता. सो ही वॉज ऍडमिटेड इन हॉस्पिटल, आणि त्यांच्या घरी कुत्रं होतं तेव्हा. सडनली सकाळी असं 5-6 वाजता त्यांच्या घरातलं कुत्रं खूप रडायला लागलं, लाईक हाऊलिंग इनसेसंटली, आणि देन द डॉग जस्ट डाईड. आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये सासऱ्यांचा ताप अचानक गेला, आणि इन 2 days ही वॉज होम. सो ॲनिमल्स टेक ऑन जे म्हणतो ना, त्याचा हा एक एक्झाम्पल वाटतो मला, की जे मुसीबत येते आपल्या फॅमिलीला, ते ओढून घेतात. इफ इट इज इन देअर जर्नी. सगळेच प्राणी असं करत नाही. खूप खूप किस्से आहेत, आणि तू सांगतेस त्याप्रमाणे मला हे अविश्वसनीय वाटतंय. कारण हे असं कधी बघितलेलंच नाही मी. म्हणजे हे कधी आपण समजून घेत नाही. आपण फक्त बोबड्या भाषेत बोलतो एखाद्या प्राण्यांची, किंवा आली काय झालं वगैरे तुला, आणि मग त्याला खायचं प्यायचं देतो. पण हे वेगळं आहे काहीतरी. सोसायटीमध्ये जेव्हा पेट्सचा विषय येतो, तेव्हा तू जेव्हा रस्त्यावर जात असतेस तेव्हा तुला डॉग्स भेटतात. तू जसं मगाशी म्हणालीस की तो तुला भेटला, किंवा म्हैस असते, गाय असते, बैल. तू जेव्हा रस्त्यानं जातेस तेव्हा तुला असं ऐकू येतं, हा बोलतोय हा बोलतोय हा बोलतोय. कारण स्विच ऑफ करायला लागतं. इफ आय वॉन्ट, मी सगळ्यांशी बोलत बोलत जाऊ शकते, पण आय डोंट फील द नीड टू डू इट. आणि कशाला ना, इफ एनीबडी हॅज एनिथिंग इम्पॉर्टंट टू से, दे कॅन ऑलवेज पॉप इन टू माय हेड. बरं, याच्याकडे ॲनिमल कम्युनिकेटरचं प्रोफेशन तू करत असताना आता येत्या काळामध्ये हे प्रोफेशन दिसतंय मला, की आता हे म्हणजे कळायला तरी लागले की अशी माणसं आहेत की जी काम करत आहेत. मुंबईतही, ठाण्यातही माझ्या एका परिचितांची एक व्यक्ती असं करते. तर हे प्रोफेशन म्हणून जर करायचं असेल तर काय करायला पाहिजे? कारण तुझ्यासारखा इंटरेस्ट असलेल्या मुली माझ्या आजूबाजूला खूप आहेत, मुलं आजूबाजूला खूप आहेत, की दिसली की ते बोलायला लागतात. आणि मग त्यांना स्थळ काळ वेळ कळत नाही, ते नुसते बोलायला लागतात, जसं तू म्हणतेस. हे प्रोफेशन होऊ शकतं का? आणि त्यासाठी काय स्वतःवर काम करायला लागतं, किंवा किती झोकून द्यायला लागतं? सो झोकून तर प्रत्येक कॉन्व्हर्सेशनमध्ये द्यायलाच लागतं, कारण यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट कम्स आउट ऑफ युअर माउथ. तर वेर यू आर नॉट शुअर ऑफ व्हॉट यू आर सेइंग, गप्प बसा. वेन यू आर शुअर तेव्हाच, आणि फक्त तेव्हाच तोंड उघडा, नाही तर बोलू नका. हा माझा खूप सिन्सिअर ॲडवाईस आहे. आणि दुसरं म्हणजे, इफ यू फील यू कॅन डू इट, एक थोडंसं सर्टिफिकेशनचा कुठनं तरी कोर्स नक्की करावा. बरेच चांगले कम्युनिकेटर्स आहेत, टेलिपॅथिक कम्युनिकेटर्स, त्यांच्या थ्रू एक कोर्स करा. पण मग हे टेलिपॅथिक कम्युनिकेटरशी तुमचा काय असं काही ग्रुप आहे का? तुम्ही एकमेकांशी बोलत असता का? हो, येस, आम्ही फ्रेंड्स पण आहोत. रायव्हल्स तर कोणीच नाही, ऍटलीस्ट माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये. आणि वी एन्जॉय कॉन्व्हर्सेशन्स. केवढं डिस्कस करायला असतं. पण मग असं तुम्ही जेव्हा गिव्ह अँड टेक करता तर तुमच्यामध्ये काय डिस्कशन्स होतात? आम्ही सो द मोस्ट डिफिकल्ट थिंग अबाउट एनी जॉब इज द ह्युमन. हा, महत्वाचा मुद्दा आहे. सो प्राण्यांकडनं आम्हाला खूप मिळतं, प्रेम मिळतं, ज्ञान मिळतं. म्हणजे एकदा मी बोलत होते एका मांजरीशी, आणि शी जस्ट स्टार्टेड टॉकिंग अबाउट माय सन आणि हाऊ आय शुड डील विथ हिम. हा, असा ऍडवाइस पण मिळून जातो. आणि व्हॉट शी वॉज सेइंग वॉज ॲब्सोल्युटली सेन्सिबल. सो आय डिड पुट इट इन टू इफेक्ट. ओके, असं पण होतं. पण याच्यामध्ये आता माणसाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा तू प्राण्यांशी बोलतेस, सर्व प्रकारच्या प्राण्यांशी बोलतेस. माणसांची बोलायला काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही, मी बोलते. माणसांची पण बोलतेस तू? हो, पण ऑफ द रेकॉर्ड. ओके ओके, आय डू दॅट. लॉकडाऊन जो आला, या लॉकडाऊन मध्ये प्राण्यांवर काय परिणाम झाला? हे प्राणी घरी होते, सगळी माणसं घरी होती, बाहेर जाता येत नव्हतं. तर जसा माणसांवर परिणाम झाला तसा प्राण्यांवर काय झालेला दिसला का तुला? ऍक्च्युली नाही, बिकॉज दे वर ऑलवेज ॲट ईज विथ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. कसं होतं, प्राण्यांचं दे आर व्हेरी ओपन टू रिसिव्हिंग, की जे मिळतंय, जे दिसतंय, सगळे दे लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट. आणि असं नाही की उद्याचा विचार करत नाही, पण दे गिव्ह इम्पॉर्टन्स टू द प्रेझेंट मोमेंट ऑलवेज. की आत्ता काय होतंय, आत्ता सुखी आहोत ना, त्याच्यात त्यांचं सुख जास्त असतं, की उद्याच्या विचारांनी ते दडपून नाही जात, विच इज अनलाईक ह्युमन्स. आणि दॅट इज अ बिग टेक अवे फ्रॉम ऑल माय कम्युनिकेशन. कारण मी कोणालाही विचारलं की अरे तुझी आई म्हणली तुझा पाय तुटलाय आणि तो दुखतोय, तर हे किती चुकीचं आहे. तुझी आई म्हणली तुझा पाय तुटलाय पर्यंत ठीक आहे, पण तो दुखतोय हे त्यांनी सांगायला पाहिजे मला, दुखत असेल तर. बरोबर.
हा. सो आपण आपले फिलिंग्स त्यांच्यावरती लादतो. या ओके, हे पण महत्वाचं आहे. या आता एक अशी केस मला सांग की जी समजून घ्यायला खूप अवघड होती. असं कुठलं होतं का की सगळंच पटकन उलगडत असं नाही, माणसांसारखंच असतं ना ते सुद्धा, की प्रत्येक प्राणी पटकन बोलतो तसं नसेल. काहीतरी प्राणी तो खूप सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि मग नंतर ते उलगडलं, असं काही घडलंय का? किंवा कुठल्या प्राण्याशी बोलताना तुला वेगळे एफर्ट्स घ्यायला लागले, असं कधी घडलंय का? लक्षात राहिलेली अशी एखादी केस की यार ही मेस्मरायझिंग होती, ही माइंड ब्लोईंग केस होती? ओके, दिस इज अ फन स्टोरी. Okay. एक आय कॅन टेल यू द नेम ऑल्सो. द डॉग्स नेम इज एला आणि तिची आई डॉक्टर आहे. तर एलाला फटाक्यांचा, लाऊड आवाजांची खूप खूप भीती होती. आणि एला एका फार्मवरती राहायची नेरळमध्ये. आणि वन फाईन डे असं मोठं थंडर आणि लाईटनिंग होत होतं आणि सकाळचे काहीतरी पहाटेचे 4 वाजले होते आणि एला इज अ शीप डॉग. आणि ती छोटीशी गॅप होती, त्याच्यातनं ती एस्केप बर. आणि सुटली ती. आणि मग शोधाशोध, ऑब्व्हियसली एलाला पुरुष आवडायचे नाही, एला अनोळखी लोकांच्या जवळ जायची नाही आणि एला सगळ्यांची लाडकी होती आणि 2 लहान मुलं तिच्यासाठी थांबली होती घरी. असं करत करत मग ते माझ्यापर्यंत आलं आणि मी बोलले तिच्याशी की एला कुठे आहेस तू, काय आहे? तर ती मला दाखवत होती असे टेकड्या, पॉन्ड्स छोट्या छोट्या. असं सगळं तुला दाखवत होती, सांगत होती? हा, दाखवत होती. Oh my God. आणि असं होत गेलं आणि तिने मला दुसऱ्या दिवशी सांगितलं की मी 7व्या दिवशी मिळेन आणि राजू कॉल करेल. सो आय वॉज लाईक अरे बापरे. राजू कॉल करेल म्हणजे? किती कुठे आहे सांगायला. हुज राजू? हा, विल कम टू. अच्छा, ओके. सो असे की अरे देवा, आता मी सांगते. सो मी आईला फोन केला आणि सांगितलं की ती म्हणली 7व्या दिवशी मिळेल आणि राजू कॉल करेल. सो ओके फाईन. मग तोपर्यंत हे पोस्टर्स लावत होते गावोगावी, बुलहॉर्न घेऊन सगळीकडे अनाऊन्स करत होते. त्यांनी रिवॉर्ड पण ठेवला होता आणि सगळे लोक ठिकठिकाणचे तिला शोधत होते, पण मॅडम काही कुठे दिसत नव्हत्या. 7व्या दिवशी त्यांना फोन आला की तुमचं कुत्रं मिळालंय. आता फोन आलाय का पुरुषाचा. एलाला माणसं काही आवडत नाही, ती पकडणं जाणं शक्यच नव्हतं. लांबून ती 1-2 दिसली असं मध्ये न्यूज आलं होतं वगैरे. पण हा 7व्या दिवशी फोन आला आणि आई बाबा गेले तिकडे आणि हाक मारली आणि ती यायला होती. आणि ती आली परत. मग मला राहावलं नाही. मी म्हणलं अगं पण फोन कोणाचा आला होता? कोणाचा असेल? राजूचा. असं तिला कसं कळलं हे मला अजून माहित नाही, पण एलाने मला सांगितलं राजूचा फोन येईल आणि राजूचाच फोन आला. हे कसं शक्य आहे? हीच तर मजा आहे. दिस इज द मॅजिकल वर्ल्ड ऑफ टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन. तुम्ही त्याच्यात जेवढं झोकून द्याल ना तेवढं यू गेट सो मच इन रिटर्न. हे काहीतरी दैवी असं मला वाटतं. हे सोपं नाही आहे, हे साधं नाही आहे. तर बरेच असतात ना, हे प्राण्यांना कडेवर घेतात, खांद्यावर घेतात. जरा कमी बाळच असतं ते. म्हणजे मी त्या प्रेमाबद्दल मला काही हेतू नाही, काही शंका नाही आहे, पण शेवटी काहीतरी त्याला लिमिट असायला पाहिजे. त्यांना बेडवर झोपवलं जातं, 2 नवरा बायकोच्या मध्ये झोपतात, असं बऱ्याच गोष्टी असतात. हा, म्हणजे हे काय, म्हणजे हे बरोबर आहे का? नाही. कुत्र्यांना किंवा मांजरांना हे कायम आवडतं असं नाही. ज्यांना आवडतं ते ठीक आहे. की फॉर एक्झाम्पल अगेन माझ्याकडे 2 कुत्रे आहेत, वॅग आणि भू. वॅगला मी मिठी मारली की ही इज क्लिअरली अनकम्फर्टेबल की जा बाई मला सोडून आता. सो आय नो की मी त्याला त्रास द्यायला मिठी मारेन, पण अदरवाईज मी नाही करणार. आणि भूला मिठी मारलेली, गोंजारलेलं, मुके घेतलेले भयानक आवडतं. सो भू इज अ गो टू फॉर दॅट आणि वॅग इज आर लिव्ह अलोन. पण जनरली प्रिकॉशन, आता हे जरा मनाबद्दल बोलतोय आपण प्राण्यांच्या. आता आपण प्रॅक्टिकल गोष्टी होईल, त्याचे फर गळत असते, कुठेही पाय त्याचे असतात, मग ते पाय आजूबाजूला येतात, कट्ट्यावर येतात, टेबल्सवर येतात. तर काहीतरी एक प्रिकॉशन घेतली पाहिजे ना आपण. काय असायला पाहिजे 1-2-4 गोष्टी? सो लॉजिकली मी म्हटलं तसं की डे 1ला जे तुम्ही अलाव कराल ते कंटिन्युअस, आय मीन दॅट शुड बी द रुटीन. जर का तुम्ही बेडवरती डे 1ला अलाव केलं तर मग यू कॅन ब्रेक द हॅबिट. असं नाही की नाही. पण मांजरं फॉर एक्झाम्पल ते बिंदास ओट्यावरती उडी मारून बसतात, टेबलवर बसतात, ओट्यावर कुठेही बसतात. आणि मांजरावरती पण जातात, क्युरिओज असेल ते फेकून पण देतात, सगळं करतात. कुत्रे विल स्टॉप ॲट सोफा और बेड किंवा फार तर फार डायनिंग चेअरवरती फाडतात, नखं लावतात, वॉटेवर सगळं चालू असतं. हा, तर हे बरोबर आहे का नाही, दॅट इज अ व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक सब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह. आता एक सरळ सोड प्रश्न, शेवटी घरातलं कुठलंही पेट म्हटलं तर ते अगदी फॅमिली मेंबर जरी म्हटलं तरी ह्युमन आणि ॲनिमल हा फरक आहे. 100% आहे आणि तो रिस्पेक्ट करूनच आपण वागायला पाहिजे. हे तू जरा महत्वाचं सांग.
या असं माझं सो म्हणणं आहे. प्राणी असतात ते तुमच्या हौशीसाठी तुम्ही त्यांना कपडे घालता, परफ्यूम लावता, आठवड्यातनं एकदा अंघोळ घालतात, पण दॅट इज नॉट रिक्वायर्ड. त्यांना फॉर एक्झाम्पल कुत्र्यांना 2 आठवड्यातनं एकदा अंघोळ भरपूर होते. त्यांना ब्रशिंग डेली आवडतं, ते जरूर करा. पण कपडे घालायचं म्हटलं तर इट्स नॉट गॉगल रिक्वायर्ड. लावतात त्यांना, बो गॉगल घालतात. लावणं, शूज घालणं मेडिकली रिक्वायर्ड असेल तर ठीक आहे. किंवा काही कुत्रे असतात ज्यांना खूपच बॉडी ओडरचा प्रॉब्लेम असतो, मांजरं असतात अशी, सो दॅट्स ओके, पण दीज थिंग्स आर नॉट रिक्वायर्ड. सो आय एम पार्टनर इन अ पेट शॉप ऑल्सो, यू कॅन एडिट दिस. आणि तिथे मी विकताना आय एम द वर्स्ट पर्सन टू हॅव एट द काउंटर, कारण मी असा सगळा ऍडवाइस हे देते. करू नका, हे करू नका. पण डॉगच्या गळ्यात पट्टा बांधणं योग्य की अयोग्य? इफ यू आर गोइंग टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुमच्या घरात असेल तर पट्टा बांधून त्याला फिरवणं अगदी गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याची पॉटी उचलणंही गरजेचं आहे. ओके. मांजरांच्या गळ्यामध्ये का त्यांना आता तो एक वेगळ्या प्रकारचा पट्टा येतो जो पायामध्ये अडकवला, तो खरा अडकवायला पाहिजे की नको? फिरायला तुम्ही नेणार असाल तर जरूर अडकवा, कारण की प्राणी पळून गेला तर तुम्ही शोधणार कुठे. आणि मांजरं अशी असतात जी लपायचं ठरवलं की तुम्ही काही करा, त्यांना नसेल जर का स्वतःला दाखवायचं तर. ओके. आता शेवटच्या मुद्द्याकडे येतो. बैल, म्हशी, कुत्री, मांजरं खूप झाली. असा मोठा प्राणी, जंगली बिंगली, असं काही तू कधी बोलल्यास का? हत्ती किंवा बिबट्या, चित्ता, वाघ, असं असं काही बोलणं झालंय? हो. सो हत्तीची मी बोलले, पण मी आता वाघाची स्टोरी सांगते. हा हत्तीची पण सांग, पण आधी वाघाची सांग. हत्तीचं ऍक्च्युली मी प्रॉमिस केलं तिला सांगणार नाही, नंतर सांगतो. बरं, ओके, ठीक आहे. सो वाघाची हत्तीचं तू त्या हत्तीणीला प्रॉमिस केलंस? हो. ओ माय गॉड. बरं. पण मग आता हे जर तू मला सांगितलं तिला कळतं? आय विल गो बॅक टू टॉक टू हर, तेव्हा मी तिला सांगेन. अच्छा, बरं, ठीक आहे, ओके. बरं, वाघिणीची सांग. वाघीण. सो आम्ही एकदा जंगलात गेलो होतो आणि वाघीण झोपली होती. तर सगळे व्हेकल्स, ट्रॅफिक जॅम होऊन जातो, वाघ आहे म्हटल्यावरती. आणि तसंच झालं, ट्रॅफिक जॅम झाला आणि आमची गाडी अगदी मध्ये होती तिकडे. सो मी त्या वाघिणीला विचारलं की अगं मी खूप 3 वाजलेत, उठ ना. ती मला म्हणणे मी आता नाही उठणार, मी 4:30 वाजता उठीन आणि मी तुझ्या गाडीच्या शेजारनं जाईन. ओके. सो ओके. कुठं झालंय सगळं? कान्हात. ओके. सो ओके, ठीक आहे, म्हटलीस तू तर मग ये. सो ते झालं आणि मग ट्रॅफिक वाढलं, ट्रॅफिक जॅम झाला, आमची जीप पार मागे आली. म्हणजे ती झोपली होती, तिकडनं आमची जीप कशी कळेल हा प्रश्नच होता. करेक्ट. पण ती 4:30 वाजता शी गॉट अप, शी स्ट्रेच्ड, शी यॉन्ड आणि ती आमच्या साईडनी आली, माझ्या जीपच्या शेजारनं गेली आणि गेली जंगलात. काय बोलते? हे कमाल आहे. म्हणजे हे समजण्यापलीकडचंच आहे. ॲनिमल कम्युनिकेटर हा आता फार महत्त्वाचा भाग व्हायला लागला असं मला वाटतं. कारण 10 घरांपैकी 4-5 घरांमध्ये पेट असतं किंवा आजूबाजूच्या घरांमध्ये पेट असतं. असं कोणीच राहिलेलं नाही की माझा त्याच्याशी संबंधच येत नाही. तू खूप गोष्टी सांगितल्यास मला. खरं तर ह्या गोष्टी अविश्वसनीय आहेत. मी तुझ्या तोंडावरकडे मागे बोलत नाही, पण मला हे झेपतच नाही आहे की एक गेलेली गाय तुझ्याशी 30 वर्षानंतर बोलते आणि सांगते हा इश्यू आहे, किंवा एक डॉग सांगतो की मी 7व्या दिवशी या माणसाच्या हातातून मिळणार आहे, किंवा वाघ तुला सांगतो की मी तुझ्या जवळून जाणार आहे. हे मला झेपतच नाही. म्हणजे हे कधी कधी सौमित्र मलाही झेपत म्हणजे हा मी नाही. तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा असं प्रश्न पडतो. पण मग कधी कधी वाटतं की तुझ्या केसेस सांगत असशील आणि डॉट जोडतेस तू की बाबा ही कॅट मला असं म्हणाले की तुझी ही केस बंद कर, की तुझ्या घरी हा प्रॉब्लेम आहे. जेव्हा तू त्यांना सांगत असशील घरच्यांना, तेव्हा कळत असेल की यार ही खरं बोलतीये. त्यामुळे ज्या अर्थी तू हे करतेयस आणि इतके वर्ष करतेस, मला वाटतं तू 2017 पासून हे प्रोफेशन निवडलेस, राईट, आणि इतक्या वर्ष तू करतेयस, तर त्या अर्थी त्यामध्ये तथ्य आहे. सोशल मीडियावर तुला काय रिस्पॉन्स मिळतो? सो सोशल मीडियावरती ॲक्च्युली आय एम नॉट व्हेरी ॲक्टिव्ह. कधी कधी खुश लोक असतात, जे अगदीच कमी असतात, हू गो आउट आणि राईट अ रिव्ह्यू ऑर हू विल डू समथिंग फॉर यू. बाकी तसं फीडबॅक काय फार मिळत नाही सोशल मीडियावर ऑनेस्टली. हे सगळं वर्ड ऑफ माउथनी 1 to 1 असंच असतं. वा. उमा ही एक निमित्त आहे. उमा ही एक प्रतिनिधी आहे अशा लोकांची की ज्यांनी हे प्रोफेशन बनवलेलं आहे प्राण्यांशी बोलण्याचं, टेलिपॅथिक कम्युनिकेशन. आणि मला असं वाटतं की यातून जर काही मार्ग सुटत असेल, कुटुंबांमधले तंटे मिटत असतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील, पेटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील, तर हेच आपल्याला हवं आहे. कारण जगणं सोपं व्हायला पाहिजे, त्यांचं आणि आपलं सुद्धा.
तर उमा तुझं खूप अभिनंदन. मी अजून 2 गोष्टी सांगू का? अगदी जरूर. उमाला आणखी काही सांगायचं, आय एम व्हेरी हॅपी. सांग. सो 2 मांजरं एका घरात राहतात आणि म्हणजे त्यांना एकत्र सोडणं अगदी इम्पॉसिबल होतं. तर त्या आईचा मला फोन आला होता की अगं असं असं आहे आणि कॅन यू डू समथिंग. तर मी तिला सांगितलं की आय कांट डू एनिथिंग. बरं, इथे मी एक फक्त सूचना टिप देतो की आई म्हणजे ती मांजरे ज्यांच्याकडे आहेत त्यातली त्या महिला आई, बरोबर. आणि बाबा म्हणजे पुरुष. ओके. सो तिचा फोन आला मला की काहीतरी कर तू आणि त्यांना स्टॉप देम फायटिंग. तर मी सांगितलं की मी तर काही नाही करू शकत. ते त्या दोघींची मर्जी आहे. त्या जर का म्हणल्या की थांबतील तर थांबतील आणि नाही तर नाही. मी दोघींची बोलले आणि सांगितलं की तुम्ही रक्त काढता एकत्र एका खोलीत आलात की म्हणून तुमच्या आईला खूप त्रास होतो आणि तुम्हाला सेपरेट ठेवायला लागतं. तर मग कोणी सुट्टीवरती जाऊ नाही शकत, काही नाही काही नाही. तर दोन्ही मांजरांनी माझं ऐकलं. एका मांजरीनी मला डिरेक्टली सांगितलं की मला सोडलं तर मी तिचं खून करीन. म्हणजे दुसऱ्या मांजरीचा आय विल रिप हर टू श्रेड्स. आणि दुसरी मांजर म्हणाली मला हिची खूप भीती वाटते. अच्छा, ओके. सो मी सांगितलं हे आणि अजून त्या दोघी अशाच बिचाऱ्या एक एका खोलीत एक बाहेर असं त्यांचं ऑल्टरनेट करत. हे जे प्राणी तुझ्याशी बोलतात कुठल्या भाषेत बोलतात? सो मी इंग्रजीत बोलत असले तर इंग्रजीत, मराठीत बोलत असले तर मराठी, हिंदीत बोलले तर हिंदी. कधी कधी मला इमेजेस दाखवतात, कधी कधी मला साऊंड ऐकू येतात. इमेज पण दिसते? हो. कसले इमेज दिसतात? की फॉर एक्झाम्पल घरात मी म्हटलं तसं की घरात प्लेसमेंट ऑफ फर्निचर असेल किंवा त्यांची आवडती जागा असेल. हे तुला दिसतं? हो, म्हणजे त्यांनी सांगितलं तरच दिसतं, नाही तर नाही दिसत. आणि दुसरी कुठली गोष्ट सांगणार होतीस तू? हा, ही एक गोष्ट. आणि दुसरे असंच एक 2 कुत्रे ऑलरेडी घरात होते आणि त्यांच्याकडे एक तिसरं राहायला आलं. सो आय वॉन्ट गेट इन टू द बॅक स्टोरी की ते कसं आलं, पण ते आलं. आणि हे 2 एकदम स्मॉल ब्रीड्स आहेत आणि ते जे आहे ते मोठं बिग साईज डॉग आहे. तर ते कुत्रे भांडत होते एकमेकांशी, कारण तो नवीन आला होता. मग मी त्या छोट्या कुत्र्यांशी बोलले आणि मी मोठ्या कुत्र्याशी बोलले आणि सांगितलं की युअर ह्युमन्स वॉन्ट यू टू नॉट फाईट. हे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून ते आलेले आहेत. तो कुत्रा आलेला आहे घरी आणि यू शुड थोडा वेळ तरी शांतता राहू देत घरात. आणि देर इज अन इश्यू, दॅट इज वाय इट इज हॅपनिंग. आम्ही काही खुन्नस म्हणून आणला नाहीये त्याला किंवा काहीच नाही. सो त्या कुत्र्यांनी माझं ऐकलं तिघांनी. दे सेड देट आम्ही भांडणार नाही आणि यू वोंट बिलीव्ह इट, दे हॅवंट फॉट. या फ्रॉम नेक्स्ट डे इमिजिएटली. हा आमचा संवाद रात्री साधारण 11 वाजता झाला आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आता 4-5 महिने झाले. काय बोलते? ओके, हे फार भारी आहे. तर अशा लोकांची उमा प्रतिनिधी आहे आणि तुझं खूप अभिनंदन. तुझ्या सगळ्याच जी काही तुझी मंडळी आहेत ज्यांनी हे प्रोफेशन केलंय त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो, कारण हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे प्रोफेशन करणं आणि ते निभावणं, कारण ती जबाबदारी पण येते तुमची की अशा पद्धतीनं तुम्ही लोकांच्या पर्सनल आयुष्यामध्ये जाता आणि मग त्याला अनेक गोष्टी जबाबदारी येतेच मागोमाग. तर तुझं अभिनंदन, तुला खूप शुभेच्छा. आणि या निमित्तानं एक प्रोफेशन आपण थोडंसं स्क्रॅच करण्याचा प्रयत्न केला की असंही काहीतरी असतं. तर मला खात्री आहे की तुम्हाला यातून टेकअवे खूप मिळाला असेल. आपण प्राण्यांशी कसं वागलं पाहिजे, प्राणी कसे वागतात, त्यांचं काय म्हणणं असतं, आपलं काय म्हणणं असतं, ह्याच्या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते, तो म्हणजे संवाद. तो ज्यांना त्यांना करायचा असतो, तो सब्जेक्टिव्ह आहे. ह्याच्यात आणखीन एक मी ॲड करते की ॲनिमल्स आपल्याशी कायम संवाद साधत असतात. आपण तेवढा पेशंटली ऐकत नाही किंवा वी डोंट गिव्ह इट दॅट मच इम्पॉर्टन्स परहॅप्स टू लिसन. आणि जर का इफ वी पे अटेन्शन टू ॲनिमल्स हू आर ॲट होम किंवा अराउंड अस, आपलेच प्रॉब्लेम्स खूपसे सॉल्व्ह होतात. हे फारच महत्त्वाचं सांगते ती. पण माझं तर म्हणणं असं, आपण आपलंच म्हणणं ऐकत नाही बऱ्याचदा की मला काय वाटतंय, मी काय चाहता हूं. इथं आपण दुसऱ्याचं काय ऐकणार. त्यामुळे हा सगळा मुद्दा पेशन्सचा आहे. तुम्ही तुमचा आतला आवाज ऐका, मग तुम्हाला त्यांचं पण आवाज ऐकू येतील. हे सगळं गणित असं जोडलेलं आहे, कारण हे युनिव्हर्स आहे. तर तुझे खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. मला छान वाटलं तुझ्याशी बोलून. इथं मी थांबतो. मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये सलाम नमस्ते. हे पॉडकास्ट आत्ता तुम्ही पाहता आहात. शिवाय फॉरवर्ड करा, सगळ्यांना शेअर करा, आवडलं तर सबस्क्राईब करा. आणि गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, गाना, स्पॉटिफाय, अँकर, जिओ सावन आणि अशा अनेक प्लॅटफॉर्म्सवर आपण उपलब्ध आहोत. ऐका, ऐकवा, मज्जा करा. इथं आपण थांबतो. मंडळ आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.